सांगवीत एका पोलीस शिपायाचा वाढदिवस चक्क रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या उपस्थितीत रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून फटाक्यांची आतिषबाजी करीत आणि सेलिब्रेशनचे ड्रोन कॅमेऱ्याचे चित्रीकरण करून जल्लोषात साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चित्रीकरणाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई करीत वाढदिवस साजरा करणाऱ्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलंय, तर सांगवी ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे। निलंबित केलेल्यांपैकी एक पोलीस हवालदार हा भाजपच्या माजी नगरसेवकाचा भाऊ आहे। सांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। पोलीस हवालदार विवेक गायकवाड याच्यासह बर्थडे बॉय पोलीस शिपाई प्रवीण पाटील, सुहास डंगारे, विजय मोरी असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत। पोलीस हवालदार विवेक गायकवाड हे भाजपचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचे भाऊ आहेत। निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी पोलीस पाल्य लाईन बॉईज आहेत। पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांचा गुरुवारी 6 मार्च वाढदिवस होता। त्यानिमित्त बुधवारी मध्यरात्री 12 वाजता पाटील आणि त्यांचे सहकारी बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी जमा झाले। त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर मुख्य रस्त्यावर टेबल टाकला। दादा असे लिहिलेला एक भला मोठा केक टेबलवर ठेवण्यात आला। त्यावेळी इतरांच्या हातात फटाका, फायर गन, स्काय शॉट होते। उपस्थितांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारही होते। फटाक्यांची आतिषबाजी, जोरजोरात घोषणा आणि वाहनांच्या हॉर्नचा आवाज अशा थाटामाटात पोलीस शिपाई पाटील यांनी वाढदिवसाचा केक कापला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर विविध क्षेत्रातून टीका होऊ लागली। याची दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे म्हणाले, या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये 3 रेकॉर्डवरील गुन्हेगार सहभागी असल्याबाबत माहिती मिळाली आहे। त्या संदर्भात माहिती घेण्याचं काम सुरू आहे। वाढदिवसाचं चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला। या जल्लोषांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। एका पोलीस ठाण्याबाहेरच अशा पद्धतीने शिस्त मोडली जात असल्यानं पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिलेत।